नमस्कार, हाय, हॅलो. आपण इकडे रेसिपी अँड ब्लॉग्स या चॅनलवर आपले अगदी मनापासून स्वागत आहे. सुरुवातीलाच बघा हे गरमागरम मुळी पराठा दही सोबत इतके मस्त दिसते ना, इतके सॉफ्ट आहेत की बघताच खाण्याची इच्छा होईल. खरंच सांगते, हा पराठा खाल तर तुम्हाला समजणारच नाही की हा मुळीपासून बनवलेला आहे. हे पराठे आपल्याला दही सोबत खूपच छान लागतात. मुळा सहसा कोणाला आवडत नाही, पण असा मुळ्याचा पराठा तुम्ही खाल्ला ना तर तुम्हाला सर्वांनाच खायला हा आवडेल. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहा, हे छान मी मुळी घेतलेली आहे आणि ती छानपैकी सोललेली देखील आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 असे मुळी घ्यायची आहे आणि 1.5 अशी मुळी घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक बटाटा घेतलेला आहे आणि तो पण सोललेला आहे. आणि असे ते मुळीचे आणि बटाट्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये टाकलेले आहेत. पहा, त्या भांड्यामध्येच मी एक कांदा घेतलेला आहे, तो पण बारीक कट करून घेतलेला आहे आणि तोही देखील टाकलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला लगेचच मी लाल मिरच्या सुक्या 4-5 अशा घेतलेल्या आहेत आणि त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत. आणि त्याच भांड्यात आपल्याला लास्टला 1 चमचा जिरे टाकायचं आहे. पहा, असं मिक्सरला ग्राइंड करायचं आहे आणि त्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करायची आहे. एका भांड्यामध्ये 4 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे ओवा असं मी घेतलं आहे. पहा, आता तयार केलेली जी मिक्सरमध्ये पेस्ट होती ना, ती सर्व आपण या पिठामध्ये टाकायची आहे. आपण पिठामध्ये मीठ टाकलेलं होतं, पण जी पेस्ट आपण आत्ता बनवली ना त्यामध्ये मीठ नव्हतं, म्हणून आत्ता आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि 1 चमचा आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे. आणि त्यानंतर दही आपल्याला 1 वाटी टाकायचं आहे आणि ते छानपैकी सगळं एकत्र मिक्स करायचं आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना त्याप्रमाणेच आपल्याला ते पीठ मळायचं आहे. यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. त्यामध्येच आपल्याला दही आणि मुळीचं जी पेस्ट केलेली ना त्याच्यामध्येच आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे. पाच मिनिटासाठी आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 5 मिनिटांनी लगेचच आपल्याला हे चपातीसारखं छोटे छोटे लाटायचे आहेत. पीठ छान मळून झाल्यावर आपल्याला लगेचच हे पीठ 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छोटे छोटे असे पराठे तयार करायचे आहेत. आणि आपल्याला असे चपातीसारखे पराठे लाटून घ्यायचे आहेत. पराठा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी चपातीसारखं असं मोठं लाटलेलं आहे आणि त्यानंतर त्याला एक झाकण घेऊन छानपैकी दाब दिलेला आहे, म्हणजे गोल असं पराठा तयार होतो.
हा पराठा गरम तव्यावर दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून भाजायचा आहे. असा खरपूस छान भाजायचा आहे. पहा आपला पराठा किती छान दिसतोय. बाकीचे पण पराठे मी असेच लाटून करते. मुळी पराठा इतका टेस्टी आहे की मुळा आहे हेच कळणार नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही हा मुळी पराठा करून घरी पहा आणि कमेंट्समध्ये मला सांगा. मुळी पराठा या पद्धतीने बनवला तर मुळा आवडत नसलेले लोकही खातील. आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गरमागरम मुळी पराठा तयार. दही किंवा चटणीसोबत खूपच मस्त लागतो. एकदा हा पराठा खाल तर तुम्ही नक्की म्हणाल, हा खरंच मुळीचा आहे का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.